सगळे को ऍक्टर्स नातेवाईक वाटायला लागतात. जे काही सगळ्यात पहिलं नाव आठवतं ते बाप्पाचंच असतं. दर वर्षी आम्ही डान्सची प्रॅक्टिस करायचो आणि डान्स झाला की आम्हाला भीती वाटायची. मला तिथे माझं नाव पुकारलं गेलं, त्यावेळी मला पहिल्यांदा असं झालं होतं की नाही, मी नाही करू शकत. मी तिथेच गर्दीमध्ये लपून घेतलं आणि तिथून पळ काढला होता. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वार. मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव 2025 अगदी जोरात जल्लोषात पार पडतोय. तर त्याच निमित्ताने माझ्यासोबत स्टार प्रवाहावरचे कलाकार आहेत. कसे आहात तुम्ही? आम्ही दोघंही एकदम मस्त 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 दिसतात, पण खूप मस्त आणि आहात पण खूप मस्त. तर मला सांगा की असा कोणता दिवस असतो, असा कोणता उत्सव असतो गणेशोत्सव, आणि आपण वाहिनीसोबत साजरा करतो, आपल्या सहकलाकारांसोबत साजरा करतो, की आपली एक फॅमिलीच असते. काय भावना असतात, काय एनर्जी असते? ॲक्च्युली एका पॉइंट नंतर सगळे को ऍक्टर्स नातेवाईक वाटायला लागतात. नक्कीच नक्कीच. कारण ते प्रत्येक फंक्शन मध्ये भेटतात. सो जसं नातेवाईकांना बघून आपल्याला आनंद होतो, तसं मला सगळ्या माझ्या सहकलाकारांना बघून खूप आनंद होतो. खरं तर खूप छान वाटतं, कारण हे सगळे कलाकार तुम्ही टी व्हीवरती जरी रोज एकत्र बघत असलास तरी हे सगळे रोज एकत्र कधीच भेटत नसतात. आणि असे जे सोहळे असतात, उत्सव असतात, तर त्या निमित्ताने ते एकत्र येतात, पूर्ण एक दिवस एकत्र घालवतात आणि प्रत्येकाला भेटून छान वाटतं. कारण जसं तुम्ही टी व्हीवरती सगळेजण बघत असता तसं आपणही त्यांना टी व्हीवरतीच पाहिलेलं असतं. त्यामुळे पर्सनल भेटून सुद्धा एक छान वाटतं आणि मजा येते सगळ्यांसोबत. नक्कीच नक्कीच. तर मला सांगा, गणेशोत्सव आणि गणपती बाप्पा आपल्या खूप जवळचा असतो. आपल्या मनात गणपती बाप्पाचं स्थान असतं. तर तुमच्यासाठी गणपती बाप्पा किती जवळचा आणि काय आहे? हो, ऑब्व्हियसली खूपच जवळचं आहे. कारण सगळ्यांनीच एक्सपिरियन्स केलं आहे गावी जाऊन गणेशोत्सव साजरा करणं, आणि ते आता ते होत नाही, म्हणून तेव्हाची आठवण आता जास्त येते. सो म्हणून मला वाटतं लहानपणापासून एखादा देव जो आपल्याशी खूप असा जोडला जातो तो बाप्पा असतो. खरं तर गणपती बाप्पा हा लहानपणापासून सगळ्यांचाच फेवरेट देव आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, असा एकही व्यक्ती नसतो की ज्याला गणपती बाप्पा हा आवडत नसेल. इतका जवळचा असतो की रोजच्या उठण्या बसण्यामध्ये, कुठल्याही गोष्टीला सुरुवात करण्यामध्ये, कुठल्याही अडचणीमध्ये जे काही सगळ्यात पहिलं नाव आठवतं ते बाप्पाचंच असतं. त्याच्यामुळे बाप्पा हा प्रत्येकाच्या मनात इतका व्यवस्थित काय म्हणतात त्याला जागा करून आहे की तो विसरणं किंवा त्याची आठवण काढत राहणं हे गोष्ट घडतच नाही, कारण तो रोजच्या आपल्या जगण्या आणि वावरण्यामध्येच असतो. जसं ही म्हणाली की लहानपणी एक वेगळी मजा होती, लहानपणी गावाकडचे वगैरे. तर जसं लहानपणीचा विषय आला तसं लहान मुलांच्या मनात एक आदरयुक्त भीती कमी असते गणपती बाप्पाबद्दल बाकीच्या देवांपेक्षा. त्यांचा तो खूप जवळचा असतो. तर लहानपणीच्या तुझ्या काय आठवणी, म्हणजे शाळेला सुट्ट्या झाल्या, मंडळाचा गणपती झाला, नाचणं गाणं, त्याच्या घरी जाऊन मोदक खाणं, काय आठवणी आहेत? खरं तर तशा बघायला गेलं तर खूप आठवणी आहेत. कारण गणपती बाप्पा दरवर्षी येतो आणि ज्याप्रमाणे आपलं वय वाढत जातं त्याप्रमाणे तो सोहळा एक वर्ष आपल्या आयुष्यामध्ये वाढत जातो. तसा प्रत्येक वर्षाची प्रत्येक वेगवेगळी मजा असते. त्यातलीच एक मजा अशी झाली होती की आमच्या शाळेमध्ये स्पर्धा होती की गणपती बनवायचा होता आपापल्या हाताने. आणि मी मस्तपैकी ग्राउंडवरची माती घेऊन आलो, त्याला चुना वगैरे लावून प्रॉपर एक मूर्ती बनवून नेली आणि ती मूर्ती आवडली सगळ्यांना. मला त्याचं प्राईज मिळालं. मला त्याचं ह्या गोष्ट छान वाटलं की एक रस्त्यावरती मी जी माती घेतली त्याला एक मी आकार दिला, त्याला एक वस्तू आणि त्या गोष्टी मला प्राईज मिळाली. ती मूर्ती टीचरनी त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवून घेतली. सो माझ्यासाठी खूप गोड अनुभव होता आणि की जी माझ्याकडून घडली होती गोष्ट, म्हणजे त्यावेळी मला वाटलं नव्हतं की हे इतकं काही असतं की बनवणं सुद्धा किती महत्त्वाचं असतं. सो हा माझ्यासाठी एक छान अनुभव आहे लहानपणीचा. माझ्या गल्लीत, मी जिथे राहते त्या गल्लीत सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी असतो आणि माझी मैत्रीण, बेस्ट फ्रेंड पण तिथेच राहायची. आणि दरवर्षी आम्ही डान्सची प्रॅक्टिस करायचो आणि डान्स झाला की आम्हाला भीती वाटायची, नाही करू शकणार. पण स्टेजची भीती ॲक्च्युली माझी, फॅन्सी ड्रेस तर आम्ही करायचोच कारण ते तर जाऊन फक्त करायचंच तेवढंच. पण स्टेजची भीती घालवली माझी, त्यामुळे ते खूप महत्त्वाचं झालं. ॲक्च्युली मला वाटलं नव्हतं या करिअरमध्ये माझं काही होईल, पण मी इथे आले आणि स्टेजची भीती जर पहिल्यांदा कोणी घालवली असेल तर ती सार्वजनिक गणेशोत्सवामुळे बाप्पांनी घालवलेली. काहीतरी बोलत होता तू. आम्ही सांगत होतो की माझ्या आयुष्यामध्ये असा एक अनुभव आला होता की आपण असे स्पर्धे ठिकाणी नाव नोंदवतो आणि
म्हणजे काय म्हणतात, म्हणजे ज्या क्रीडा स्पर्धा असतात, म्हणजे पीटी किंवा यासारख्या उड्या मारणे, लांब पळणे वगैरे, ह्याच्यामध्ये मी नेहमी जिंकत आलो होतो या स्पर्धांमध्ये. पण एक स्पर्धा अशी भाग घेतला मी ज्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा होती त्याच्यामध्ये, आणि मला तिथे माझं नाव पुकारलं गेलं. त्यावेळी मला पहिल्यांदा असं झालं होतं की नाही, मी नाही करू शकत. मी तिथेच गर्दीमध्ये लपून घेतलं आणि तिथून पळ काढला होता. सो मी शिवानीने सांगितलं तसंच की मला भीती वाटली होती त्या गोष्टीची, पण नंतर हळूहळू कदाचित मी तीच भीती घालवण्याचा प्रयत्न करत करत आजपर्यंत पोहोचलोय, आणि अजून पण ती तितकी गेलेली नाहीये. आणखीन प्रयत्न करेन की ती जावी. आणि हां, सो त्या गोष्टी आहेत, आणि त्या अशा छोट्या छोट्या आपल्या गोष्टी जगण्यामध्ये कुठे ना कुठेतरी आलेल्या असतात. नक्कीच नक्कीच. गणपती बाप्पाला एक इच्छा मागायची झाली तर काय मागशील? खरं तर मागण्यासारखं आता खरंच काही नाही, कारण वेळोवेळी ज्या गोष्टी फक्त वाटत गेल्यात त्या गोष्टी मिळत गेल्यात. त्याच्यामुळे वेगळं असं मागायची गरज नाही. ज्यावेळी मला एखादी गोष्ट खरंच गरजेची वाटेल त्यावेळी बाप्पा माझ्यापर्यंत ती आपसुकच किंवा स्वतःहून पोचवेल, इतका विश्वास आहे माझा. त्याच्यामुळे वेगळं असं काय नाही, फक्त लक्ष राहू दे, सगळं व्यवस्थित होईल. मला त्याच्या उंदीर मामासारखा एक क्यूट मित्र हवाय. मस्त, दोघांच्या इच्छा खूप मस्त आहेत आणि पूर्ण व्हावा अशी माझी इच्छा आहे. खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून. धन्यवाद आम्हाला वेळ दिला. Thank you जाता so जाता much. प्रेक्षकांना काय आवाहन करा? खूप मोदक खा, भेटची काळजी करू नका, एन्जॉय. आणि बाप्पा जसा आरोग्याचा, बुद्धीचा आणि शक्तीचा देवता आहे, त्यानुसार सगळ्यांना या त्या गोष्टी वेळोवेळी लाभो, आणि हीच बाप्पाचरणी प्रार्थना आहे. बोला गणपती बाप्पा मोरया.